हॉटेलसारखी टेस्टी कोशिंबीर. काय आहे हॉटेलचं गुपित? हेच तर आज आपण पाहणार आहोत. करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हॉटेलमध्येच टेस्टी कोशिंबीर का होती तेच आपण आज बघणार आहोत. त्यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे. काकडीची साल काढून घेऊया. साल काढून घ्यायची. आणि ही काकडी आहे ना, कडू नसती बघा. पांढरी काकडी काय होतं, काय वेळेस ती कडू निघती, पण ही काकडी कडू नाही निघत. चांगली गोड असते ही काकडी. काकडीची साल काढून घेऊया. लय पण खरडून साल काढायची नाही, ही काकडी काय कडू नसती. त्यासाठी आता इथं मी एक इळी घेतलेली आहे. ह्या इळीने चिरायला मला सोपं पडतं. तुम्ही चाकूनी पण चिरू शकता. दोन्ही साईडचं असं काढून टाकायचं. पुढं आपल्याला जेवढी काकडी लागणार आहे ना, तेवढीच आपण इथं घेणार आहोत. आता बारीक चिरायची काकडी. इळीनेच मला व्यवस्थित चिरता येतं, म्हणून ही इळी मी घेतलेली आहे. तुम्ही चाकूनी पण चिरू शकता. लय बारीक पण चिरायची नाही. काकडी बघा अशी चिरून घेतलेली आहे. अजून थोडीशी घेऊया. काकडी चिरून झाली. हे इथंच ठेवणार आहोत आपण साईडला. आता चिरूया मिरची. फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं. लहान मुलं खात असले ना, तुम्ही एक मिरची टाकू शकता. आता बघा हा छोटा कांदा. आता चिरूया कांदा. कांदा छोटाच घेतलाय मी. आपल्याला कोशिंबीरला कांदा पण बघा लय बारीक नाही, लय मोठा नाही, असं चिरून घ्यायचा. त्याच्यावर इळीवरतीच मी सर्व वेगळं वेगळं ठेवणार आहे. मिरची, काकडी, हे कांदा आपला चिरून झालेला आहे. आता हे साईडला काकडी, कांदा आणि मिरची साईडला ठेवलेली आहे. आता टोमॅटो चिरायचा. टोमॅटोचा आहे ना, हा बुडाकडला भाग कधी पण काढून टाकायचा. असं म्हणतात की ते खायचं नसतं, चांगलं नाही आपल्या आरोग्यासाठी. असं काढून टाकायचं कधी पण. आता आपल्याला आहे ना, टोमॅटोची बी अजिबात घ्यायची नाही. कोथिंबीर मी अर्धाच टोमॅटो घेणार आहे. बघा टोमॅटोचे बी आहे ना, घ्यायचं नाही आपल्याला. असं काढून टाकायचं. फक्त असं टोमॅटोच घ्यायचं आणि बी काढून टाकायचं. ह्या बियाने काय होतं, कोशिंबीरला आहे ना पाणी सुटतं. त्यासाठी हे घ्यायचं नाही. साईडला ठेवून आपण टोमॅटो कापून घेऊया. असं बी काढून टाकायचं टोमॅटोतलं. हे बी टाकलं ना, काय होतं, कोशिंबीरला पाणी सुटतं. फक्त टोमॅटोचा वरचाच भाग घ्यायचा कोशिंबीर बनवताना आणि असं चिरून घ्यायचं. बस एवढंच टोमॅटो लागणार आहे आपल्याला. हे पण साईडला ठेवून देऊया. आता ह्याचं काम झालं. कांदा, टोमॅटो सर्व चिरून मी साईडला ठेवलेलं आहे. आता एक असं भांडं घ्यायचं. आपल्याला ज्या भांड्यात कोशिंबीर बनवायची. आता आपण हे दही घेऊया. जेवढं लागणार आहे तेवढंच घ्यायचं आहे. दोन ते 2.5 चमचे दही मी घेतलेलं आहे. चमच्याचं पण आपण हे दही लागलेलं काढून घेऊया. थोडंसं आहे ना, आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे. ते अगोदर आपण थोडीशी साखर टाकूया, म्हणजे साखर विरघळली जाते. आपण असं दही फेटताना आहे ना, साखर विरघळते बघा. म्हणून अगोदर साखर दही झालेलं आहे. असं 1 मिनिटभर दही फेटून घ्यायचं कोशिंबीर बनवताना.
तुम्हाला मी दाखवते चमच्याने कसं हे बारीक झालेलं आहे. अगोदर कसं होतं आणि आता बघा किती छान झालेलं आहे हे दही. असं छान फेटून घ्यायचं 1 मिनिटभर. दही फेटून झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे काकडी. ज्या वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे ना त्याच वेळेस कोशिंबीर बनवायची. ताजी ताजी मस्त लागते बघा आणि कोशिंबीरला पाणी पण सुटत नाही. आता टाकूया कांदा. काकडी टाकली आपण, कांदा टाकू. टाकूया टोमॅटो. बघा टोमॅटो टाकलेला आहे. आता टाकूया कोथिंबीर बारीक चिरलेली. कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची हे पण टाकून घेऊ. अगोदर आहे ना हे मिक्स करून घेऊ सर्व. एका चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं. सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला सर्वात शेवटी आहे ना मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. थोडंसं 2 चिमूट मीठ टाकलेलं आहे मी. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदम झटपट कोशिंबीर तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे आणि एकदम टेस्टी कोशिंबीर झाली बघा ही. आपल्याला ज्या वेळेस जेवण करायला बसतो ना आपण त्याच वेळेस बनवायला घ्यायचं. म्हणजे कांदा मीठ आपल्याला टाकता येतं त्याच्यात. ही कोशिंबीर बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.